नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घर्षण सुरू आहे आणि अनेक माध्यमं त्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचं वार्तांकन करत आहेत. तर त्यातला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्ही महाराष्ट्राला सर्वात आधी सांगितला होता. मुद्दा काय होता? तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्र्यांना जी काही जबाबदारी दिली होती, कोट अनकोट 1% 2% पक्षाला देण्याची. तर त्या मंत्र्यांनी ती जबाबदारी पार पाडलीच नाही. आणि पार्थ पवारांच्या हे लक्षात आलं, की काही मंडळींनी तर निवडणूक प्रचाराचं कारण सांगून पक्षाकडनं अगदी 15 कोटी, 16 कोटी रुपये वगैरे घेतले. हेही आम्ही महाराष्ट्राला सांगितलं होतं, की दिवंगत श्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या एका विशिष्ट खात्यावरती केवळ 2 लाख रुपये जमा होते, की जो सत्ताधारी घटक पक्ष आहे. आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडखडाट व्हायला सुरुवात झाली. हे विचारलं गेलं, की तुम्ही इतर बाकीचे नेते रस्त्यानी प्रवास करत असताना, कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन थांबत असताना, तुम्ही एवढं कसं काय पक्षाकडनं पैशाची मागणी करू शकता? पण तेव्हा तो मुद्दा फारसा चर्चेत आला नाही. पण तो आत्ता आला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नव्या बदलानंतर असं दिसतं आहे, की राष्ट्रवादीची तिजोरी ही पवार त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार आणि बाकी 2 चिरंजीव यांच्याच हाती राहिली आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तपशिलाचं जर बारकाईनं विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येईल, की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ पक्षच नाही, केवळ राष्ट्रीय कार्यकारिणीच नाही, तर मुख्यत्वे तिजोरी ही पवार कुटुंबानी स्वतःच्या हातामध्ये घेतली आहे. ती कशी घेतली आहे बघा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली. त्याच्यावरून खूप वाद झाला वगैरे. या यादीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार राष्ट्रीय महासचिव, जय पवार राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त झाले. पवार कुटुंबातील पार्थ व जय या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या वाटपामध्ये पार्थ पवार यांच्यावरती पक्ष संघटनेमध्ये समन्वयाची जबाबदारी असेल, तर जय पवार राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष असतील. त्याचबरोबर ते खजिनदार आहेत. किती महत्वाचा बदल आहे, जो सूक्ष्मपणे दैनिक लोकसत्तानं आज त्याची हेडलाईन केली आहे, की राष्ट्रवादीची तिजोरी पवार माय लेकरांच्या हाती, आर्थिक व्यवहारांचे अधिकार तिघांकडेच. आणि हे खरोखरच हे ज्याचा संदर्भ मी आधी दिला, की आम्ही हे तपशीलवार महाराष्ट्राला सांगितलं होतं आणि म्हणून आम्ही नेहमी असा दावा करतो, की अतिशय सूक्ष्मपणे प्रत्येक गोष्ट पडताळून आणि ज्याच्यामध्ये कुणाचीही अनावश्यक बदनामी होणार नाही, एवढा भाग बघून आम्ही हे विश्लेषण करतो आणि म्हणूनच आता जवळपास 4 लाख सबस्क्रायबरचा टप्पा आम्ही 1 वर्ष आणि अवघ्या काही महिन्यामध्ये गाठतोय. आम्हाला आनंद आहे, की कुठल्याही ब पक्षाची बाजू न घेता, जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, जे ऑब्जेक्टिव्हली बरोबर आहे, सरकार चांगलं करतंय तर चांगलं म्हटलं पाहिजे. सरकार चुकीचं करतंय असं वाटत असेल, तर ती टीका केली पाहिजे आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल आकस नाही बाळगला पाहिजे. अगदी श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा. आणि म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि महाराष्ट्रासह जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना सांगा, की तुम्हाला इथं सत्याच्या जवळ जाणारं विश्लेषण पाहायला मिळेल. स्वतःही खजिनदारपदी जय पवार यांची निवड झाली. पक्षाच्या अन्य राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडे सुद्धा विविध कामाचं वाटप करण्यात आलं. शिवाजीराव गर्जे यांचं खजिनदार पद कायम असलं तरी त्यांच्याकडे मुख्यत्वे लेखापरीक्षण आणि हिशोबाचं काम दिलेलं आहे. आणि तरीही शिवाजीराव गर्जे हे पवार कुटुंबाचे अतिशय जवळचे मानले जातात. इतके जवळचे, की शिवाजीराव गर्जे यांनी आम्हाला बैठकाला बोलावलं नाही वगैरे म्हणून खुद्द प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांनी त्यांना फोन केल्याच्या बातम्या होत्या मधल्या काळात. हे तथ्य आहे याच्यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप मोठा खडखडाट सुरू आहे हे दिसतंय. आणि बहुधा जे काही परिणाम होतील त्याची तयारी आपण ठेवू. पण आत्ताच ती संधी आहे, की ज्यांच्याकडे अतिरिक्तचे अधिकार गेले होते ते काढून घेऊ. अर्थात या मंडळीने पक्षासाठी ज्या खास्ता खाल्ल्यात, त्याच्याबद्दल पवार कुटुंबाचं काय म्हणणं आहे, हे जेव्हा त्यांची प्रत्यक्ष कधीतरी मुलाखत करण्याची संधी मिळेल त्यावेळेला आपण पाहूया. सो गर्जे यांच्याकडे मुख्यत्वे लेखापरीक्षण आणि हिशोबाचं काम दिलंय. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या नव्या वाटपामुळे पक्षाच्या आर्थिक निधीची सूत्र पूर्णपणे पवार कुटुंबांच्या हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही अधिकृत आर्थिक व्यवहारासाठी म्हणजेच बँकेत पैसे जमा करण्याचे वा काढून घेण्याचे अधिकार पक्षाच्या वतीनं 3 पदाधिकाऱ्यांना आहेत. यापूर्वी हे अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, राष्ट्रीय महासचिव म्हणून ज्या नेत्यांना होते, त्यांच्या संदर्भामध्ये घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे. आणि त्या निर्णयामध्ये असं दिसतं आहे, की पक्षामध्ये ज्या पद्धतीचा खडखडाट सुरू आहे,
त्या खडखडाटामध्ये हे आर्थिक व्यवहार हेच महत्वाचं कारण आहे. इतक्या सहजासहजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे बदल घडलेले नाहीत किंवा घडत नाहीयेत. त्याच्यामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत, की ज्या गोष्टीमुळे असं दिसतंय, की हे आर्थिक व्यवहारच मोठ्या वादाला कारणीभूत ठरले. कारण ज्या पद्धतीनं अ, अ, अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही पक्षाची धुरा ही नवीन टीमकडे आली आणि नवीन टीमच्या हे लक्षात आलं, की जे काही सुरू आहे, त्याच्यामध्ये पक्षाला अपेक्षित असं घडत नाहीये. म्हणजे खास करून आर्थिक व्यवहाराच्या पातळीवरती किंवा मग हिशोब विचारायचे तरी कोणाला कसे? त्यामुळे बहुधा गेलं ते गेलं, झालं ते झालं, असा विचार करून का असेना, पण आता नव्या पद्धतीची रचना करत असताना हे सगळे अधिकार हे बहुधा पवार कुटुंबाकडंच राखीव केलेत. जसं मी म्हणालो, की पहिले अधिकार होते अजित पवार यांना आणि नंतरचे अधिकार होते कार्यकारी अध्यक्ष म्हणून श्री प्रफुल्ल पटेल, खजिनदार म्हणून श्री वाय-पी त्रिवेदी. यातल्या तिघही आज नाहीयेत. दुर्दैवाने अजित पवार यांचं निधन झालंय. या तिघांच्या स्वाक्षरीनं पक्षाचे आर्थिक व्यवहार होत होते. आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये प्रत्यक्ष खजिनदाराचं काम जय पवार पाहणार आहेत. म्हणजेच पक्षाच्या अधिकृत आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार, राष्ट्रीय महासचिव म्हणून पार्थ पवार आणि खजिनदार म्हणून जय पवार या तिघाकडेच असतील. या तिघांच्यापैकी एकाच्या स्वाक्षरीनं बँकेचे व्यवहार केले जातील. नव्या बदलामध्ये राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून पटेल व त्रिवेदी यांचा समावेश नाही. त्यामुळं त्यांना पक्षाचे आर्थिक व्यवहार सांभाळता येणार नाहीत. ही बाब केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या आयोगाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध झालेल्या यादीतनं स्पष्ट झाली आहे. आणि महत्वाचं काय, की ह्या नव्या यादीबाबत कमालीची गोपनीयता होती. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाचे आर्थिक सूत्र प्रफुल्ल पटेल यांच्याच ताब्यात होती तोपर्यंत. जोपर्यंत ही सूत्र पटेल यांच्याकडे होती तोपर्यंत पक्षावर त्यांचं पूर्णपणे आपलं नियंत्रण मिळवता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांची ही नवी यादी बहुतेक गुपचूप ठेवली गेली. गुपचूप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवली आणि आता ही नवी यादी प्रकाशित झाल्यानंतर हे सगळे नवनवीन तपशील बाहेर येत आहेत. मला नाही वाटत की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ वगैरे ह्या नेत्यांना ते आवडत असेल. त्यात पुन्हा ओबीसीचा अँगल पण आहे. त्याच्याबद्दल मी परवाच्या दिवशी जे विश्लेषण केलं आहे ते आवर्जून पाहावं. राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या व त्यांच्याकडे दिलेल्या कामाची जबाबदारी याचा थांगपत्ता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारख्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना नव्हता. पण ही यादी जाहीर झाल्यामुळं पवार अ, कुटुंबाचं जे वर्चस्व आहे, हे एक प्रकारे सिद्ध झालं. पटेल यांना त्यांच्या नियंत्रणातनं पक्षाला बाहेर काढलं आणि आर्थिक सूत्र सुद्धा स्वतःकडे घेतली. त्याच्यानंतर असं दिसतं आहे, की हे सगळे आत्ताचे जे लोक आहेत, हे सगळे नामधारी झाले. कारण पक्षात त्यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला खात्री आहे, की फार लवकर तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी सुद्धा सुनील तटकरे यांच्याऐवजी कुठल्यातरी अन्य नावाची चर्चा सुरू झाली आहे, हे ऐकायला मिळेल. आणि म्हणून मी म्हटलं, की हे खूप समाधानकारक आहे, की आम्ही आमच्यावरती असलेल्या विश्वासामुळं जे शेकडो लोक अतिशय महत्त्वाची गोपनीय माहिती आम्हाला देतात आणि त्याची आम्ही अर्थात पडताळणी करतो. आणि पुन्हा मी सांगतो, की कुणाची वैयक्तिक बदनामी करण्यासाठी नव्हे, हे बातमीसाठी आणि त्याच्या विश्लेषणासाठीचं प्लॅटफॉर्म आहे. कोणाला अकसापोटी अ, विनाकारण टीका करण्याचं नाही, पण त्यातनं महाराष्ट्राला योग्य ते कळलं पाहिजे. बघा बरं किती मोठी बातमी मिळाली, की राष्ट्रवादीच्या तिजोरीची चावी ही पवार मायलेकरांच्याच हाती आली आहे. पाहूया राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.